तर प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर टीका केली आहे। बावनकुळेंच्या टीकेनंतर विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय। सत्ता मिळाली की लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। दुसऱ्याला कमी लेखू नका, जनतेचा विश्वास उडवू नका असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या एका नेत्यांनी मला असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष होण्याकरता कोणी तयार नाही आहे आणि कुणाला तरी बळीचा बकरा करणार म्हणून त्या ठिकाणी नाव शोधत आहे। पण या महाराष्ट्राचे मोठे नेते ज्यांना राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यापैकी कोणी नेता जो मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये होते, जे राज्याचं नेतृत्व करतात, त्यापैकी कोणीही नेता हे काँग्रेसचं अध्यक्षपद घेण्याकरता तयार नाही। इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची आली आहे। मिळाले की त्यांना लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलतो। मी बावनकुळेजींना सांगतो, दिवस येणारा पुढचा चांगलाच दिवस असेल, यापेक्षा चांगलं असेल। आणि तुम्ही सुद्धा त्यांनाही सांगतो की तुम्हाला आता सत्ता प्रचंड मिळाली, त्यामुळे दुसऱ्याला कमी लेखू नका आणि दुसऱ्याला कमी लेखून अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्हाला भविष्यात अडचणी वाढवू नका, असं माझं मत आहे।